एक तर आज केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना किरीट सोमय्या येऊन भेटलेले आहेत. माफिया टेररिस्ट चालवतं महाविकास आघाडी सरकार, असा त्यांचा थेट आरोप आहे आणि राज्य सरकारच्या बाबतीत कडक कारवाई करावी अशी मागणी सोमय्यांनी दिल्लीत येऊन केलेली आहे. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? पहाटेचं सरकार ज्या दिवसपासूनचं गेलं त्यापासूनचं BJP जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचं जे जनतेचं आहे ते पाडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ऐनकेन प्रकारे कुठली ना कुठली कारणं काढून कधी धार्मिक तेढ, कधी ED आणि CBIचा धाक, अशा पद्धतीचं कृत्य करून महाराष्ट्राला देशामध्ये बदनाम करण्याचं गेल्या 2 वर्षापासून त्यांचा जो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांती ते थकलेत आणि मग कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये, कारण की भाजपचे महाराष्ट्रातले नेते विधानसभेतही ते आवाहन करतात की आम्ही राष्ट्रपती राजवट लावू आणि या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न मूळ जे आहेत त्याला डायव्हर्ट करणं, केंद्राचं जे 8 वर्षाचं जे सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे त्या सरकारचं जे फेल्युअर आहे ते फेल्युअर असं आहे की 50 वर्ष आपल्या देशाला मागं नेण्याचं काम केंद्राच्या सरकारने केलेलं आहे, भाजपच्या सरकारने केलेलं आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्न आज मोठ्या प्रमाणात आवड घेऊन आहेत, गरिबी मोठ्या प्रमाणात देशात वाढली, देशाचं गंगाजळी संपवण्याचं पाप केंद्राच्या सरकारने केलं आणि हे मूळ मुद्दे जे आहेत ते मूळ मुद्दे डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे आणि या पद्धतीची ही तमासगिरी वृत्ती जी भाजपने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे त्याचंच प्रत्यय आज तुम्हाला इथं पाहायला मिळालं. हनुमान चालीसा म्हणणं जर राजद्रोह राष्ट्रद्रोह असेल तर आम्ही 100 वेळा म्हणू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतच हनुमान चालीसा म्हटली. आता हनुमान चालीसा त्यांना म्हणता येतं, आम्हालाही म्हणता येतं, हा प्रश्न नाही आहे. आपल्या धर्माचा बाऊ करणं, म्हणजे मी पण हिंदू आहे, मी पण रोज सकाळी हनुमान चालीसा वाचूनच घरून बाहेर निघतो आणि त्याचा मी या पद्धतीचा आव करत नाही. आखरी भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा करणं, लोकांच्या भावनेला ठेस लावणं, देवाच्या नावाने लुटणं आणि देवाच्या नावाने मतं मागणं हा कुठल्या धर्मामध्ये शिकवलेला आहे त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. खरं तर माझा हिंदू धर्म जे ते BJPवाले जे सांगतात तसं काही सांगत नाही. माझा धर्म हे नाही सांगत की दुसऱ्याच्या धर्माला चेष्टा केली पाहिजे, हे माझा धर्म शिकवत नाही. हा माझा हिंदू धर्म आहे. पण मी त्याच्यावर जाणार नाही, कारण की मी काही महाराज नाही आहे. ते महाराज असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी लोकप्रतिनिधी आहे आणि जनतेने मला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलेलं आहे. सरकार मग केंद्राचं असो की राज्याचं असो, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष घालणं हे सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. पण आज धर्माच्या नावाने बवांडर करून धर्म बदनाम करण्याचं काम भाजप करतात आहे असं चित्र आपण पाहतोय. जे नवनीत राणा यांनी आरोप केलेले की त्यांना जातीवाचक पोलिसांनी जातीचा उल्लेख केलेला आहे आणि उल्लेख करून त्यांचं जे अधिकार आहेत त्याचं हनन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि ओम बिर्लांनी 24 तासामध्ये राज्य सरकारला अहवाल द्यायचं सांगितलं मागितलं आहे. जे असेल जे तपासात असेल खरं काय असेल ते कळेल पुढं. अच्छा, पण महिलेला जातीवाचक अशा पद्धतीनं बोलणं, आता ते काही तुम्ही मला ऐका, ते त्यामध्ये तुम्ही नव्हतात आणि मी पण नव्हतो. त्यांनी आरोप केलेले आणि पोलिसांनी जे काही कारवाई झाली असेल त्यांचे जो फुटेज असतील, खरं कोण आहे खोटं कोण आहे ते आपल्याला येणाऱ्या अहवालामध्ये स्पष्ट होईल. संजय पांडेंच्या विरोधामध्ये बरेचसे आक्रमक भाजप असल्याचे दिसते. बोगस त्यांनी FIR बनवलं म्हणून सांगितलं जाते आणि भाजपच्या विरोधामध्ये कारवाई करण्यावर संजय पांडेंचा हात आहे म्हणून त्यांचा राजीनामा मागितला जातोय भाजपकडून. केंद्रातलं CBI आणि EDचं जे लोक आहेत त्यांचे सगळ्यांचे राजीनामे आता महाविकास आघाडीने मागावं का? मुद्दा असेल की ठीक आहे, ते म्हणतात की आम्ही कायद्याने करतो, तर संजय पांडेंनी कारवाई केली असेल तेही कायद्याने केली असेल आणि जे आता माननीय लोकसभा अध्यक्षांनी जो अहवाल मागितलेला आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट होणार आहे. भोंग्यांच्या बाबत सर्वपक्षीय बैठक आज होती, मात्र त्या बैठकीला राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे दोघंही नेते गैरहजर होते. चोराच्या मनात चांदण्या, ज्यांना धार्मिक उद्रेक निर्माण करायचा आहे ते लोक अनुपस्थित होते, हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. सर, हिंदी में आपसे
सवाल कहीं ना कहीं कई सवाल खड़े किए जा रहे हैं। अरेस्ट जिस प्रकार से हुआ है उस पर मिसेस राणा जो है कंप्लेन करती हैं ओम बिरला इनको, और विदिन 24 आवर जो है महाराष्ट्र की ओर से रिपोर्ट भी मांगा गया है। देखो, महाराष्ट्र में धार्मिक उत्पाद मचाने का काम, जो अंधेरे में जो सरकार बनी थी, जो अंधेरे की सरकार जो गिरी, उसके बाद जो बीजेपी का जो तड़पना शुरू हुआ है सत्ता के लिए, उसकी का परिणाम गए 2 साल से आप लोग सब लोग देख रहे, पूरा देश देख रहा है। महाराष्ट्र की बदनामी पूरे देश में करने का एक काम बीजेपी की ओर से शुरू है, और मुझे लगता है कि इसमें कुछ हासिल बीजेपी को नहीं होगा। जनता में बहुत गुस्सा बीजेपी के विरोध में है। बीजेपी जिस तरह से जनता के प्रश्न को डाइवर्ट कर क्योंकि केंद्र की जो नरेंद्र मोदी जी की भाजपा की जो सरकार है, गए 8 साल में देश को 50 साल पीछे उन्होंने किया। गरीबी बड़े पैमाने में देश में बढ़ी, महंगाई देश में बड़े पैमाने में बढ़ी, बेरोजगारी बढ़ी, किसान के इशू है, देश की जो रिजर्व फंड था गंगा जली जिसको बोलते हैं, वो भी खाली करने का काम नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। बांग्लादेश के टक्का से रुपए की कीमत कम करने का काम नरेंद्र मोदी जी के केंद्रीय भाजपा की सरकार ने किया है, और ये सब पाप छुपाने के लिए महाराष्ट्र को आधार बनाकर पूरे देश में उसी तरह का एक वातावरण बनाने का कार्यक्रम बीजेपी का शुरू है। उसका उनके हाथ में कुछ लगने वाला नहीं है। रहा लोकसभा अध्यक्ष जी ने अहवाल मांगा है, बिल्कुल राज्य की सरकार देंगी, क्योंकि जो भी हुआ होगा वास्तविकता माननीय लोकसभा अध्यक्ष जी के सामने आएंगी। सर, सवाल ये है कि क्या हनुमान चालीसा बोलना गुनाह है, ऐसा उनकी ओर से ये चीज कहा जा रहा है। देवेंद्र फडणवीस उन्होंने अपने प्रेस कॉन्फ्रेंस में भी हनुमान चालीसा। देखो, मैं हिंदू हूँ, मैं सुबह रोज हनुमान चालीसा पढ़ के घर से निकलता हूँ, और मैं लेकिन मेरे धर्म का बवांडल नहीं करता, क्योंकि मेरा धर्म नहीं ये बताता, मेरा धर्म ये नहीं बताता, मेरा हिंदू धर्म ये नहीं बताता कि मैं दूसरे धर्म के ऊपर टीका टिप्पणी करूं। जिस तरह से धर्म को बदनाम करने का काम जो बीजेपी कर रही है और धर्म के आधार पर राजनीति कर रही है, भगवान श्री राम के नाम से पैसे जमा करने का पाप कर वही चुनाव में पैसे लगाने का पाप जो बीजेपी ने किया है, भगवान के नाम से और धर्म के नाम से राजनीति करना, ये बीजेपी का धंधा है, और मुझे लगता है कि ये धर्म को भी बदनाम करने का काम कर रहा है।